नमस्कार मित्रांनो, आनंदी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आता जेव्हा आरती ही टॉवेल घेऊन आतमध्ये येते आणि पृथ्वीला म्हणते की टॉवेल, तेव्हा आता पृथ्वी तिच्या हातातून अगोदर टॉवेल घेतो, पण तो काही तिला बघत नसतो आणि तेवढ्यात मात्र आता त्याचं लक्ष जातं। तर तेव्हा तो खूपच आता असा घाबरलेसा होतो आणि सॉरी करून अंगावर टॉवेल घेऊन आता लपत असतो। आरती लगेच आता त्याला पाठमोरी उभी राहते। आरतीला सुद्धा आता खूपच असं वेगळं वाटत असतं। पृथ्वी तिला विचारतो की तू कोण आहेस आणि तुमच्याकडे मात्र बाथरूम मध्ये येताना असं नॉक करून येण्याची पद्धत नाही का? तेव्हा आरतीला मात्र आता याचा फारच राग येतो। त्यावरती आता पृथ्वी त्याला म्हणतो, अगं मी तुझ्याशी बोलतो, बैरी आहेस का तू? तेव्हा आरती म्हणते की एक मिनिट, एवढंच होतं तर बाथरूम मध्ये आतमध्ये कडी लावून बसायचं होतं, त्याची सुद्धा तुला अक्कल वगैरे नाही का? त्यावरती पृथ्वीला राग येतो। पृथ्वी म्हणतो की अक्कल? अगं बाथरूम मध्ये येताना नॉक करून यायला नको का? तू डोक्यावर पडलेली आहेस का? त्यावरती मात्र आता लगेच आरती म्हणते की हे पक मी नाही डोक्यावर पडले, तू डोक्यावर पडलेला आहेस। एवढंच होतं तर आतमध्ये कडी लावून बसायचं होतं, म्हणजे इतक्या मोठ्या घराचा दरवाजा आहे म्हणून तुमच्या बाथरूमला कडीच नाही का? याचं करावं भलं। आणि तो म्हणतो तो तर लगेच पृथ्वी म्हणतो की हो त्याचंच खरं। आरती म्हणते की थँक्यू। तर पृथ्वी म्हणतो की इट्स ओके। आणि मुद्दा आहे का? तुला कोणी माझं भलं करण्यासाठी पाठवलेलं आहे? मला सांग की तुला कोणी इन्व्हिटेशन पाठवलं होतं का इकडे माझ्या बाथरूम मध्ये ये म्हणून? मी काकांना बोलावलं होतं आणि तू कुठून टपकलीस? त्यावरती आता आरती म्हणते की मी टपकले वगैरे नाही, मी चालत आले आणि काका सुद्धा जेव्हा चालत येत होते त्यावेळेस त्यांचा पाय मुरगळला आणि त्यांना मदत करायला मी वर आलेले आहे। आणि मला कुठे माहिती होतं की आता आरशासमोर उभं राहून म्हणजे बाथरूमचा दरवाजा उघडा ठेवून ब्युटी पार्लर सारखं अगदी फेस वगैरे लावून मॉडेलिंग करत बसलेले आहात। तेव्हा आता पृथ्वी म्हणतो की काय ब्युटी पार्लर, मॉडेलिंग आणि हे पण तोंड वर करून मला हे सर्व विचारायचं नाही, लक्षात ठेव। आणि एक गोष्ट लक्षात ठेव, हे घर माझं, ही खोली माझी, हे बाथरूम माझं, सुद्धा तुझा मला संबंध काय आहे बोलण्याचा? आणि आहे एक सेकंद, मी आतापर्यंत तुला या घरामध्ये बघितलेलं नाहीस, पण नक्की आहेस तरी तू कोण? तेव्हा आता आरती ओरडते। आरती म्हणते की हे बघ मी कोण आहे हा मुद्दा इथे नाहीच आता, एकतर मात्र तुझ्या ह्या पसरलेल्या खोलीमध्ये आणि तुझ्यामध्ये भांडण्यात मला कोणताही इंटरेस्ट नाही। आणि तेवढ्यात तेथे सुनीता आणि आता आनंदी दोघे येतात। आनंदी म्हणते की आरती ताई तू इथे काय करतेस? तू अजूनपर्यंत गेलेली नाहीस का? तेव्हा आरती म्हणते की अगं मी जाणारच होते, परंतु त्या काकांचा पाय मुरगळला म्हणून मी यांना टॉवेल देण्यासाठी आले होते आणि हा तर आतमध्ये दाढी करत मात्र उघड्या कपड्यामध्ये बसलेला आहे। तेव्हा आता आनंदी आरतीवरच रागवते आणि रागाने म्हणते की आरती ताई हे बघ तू गप्प बस आणि जा बरं इथून, लगेच आत्ताच्या जा निघून। आणि तेवढ्यात मात्र आनंदी आता म्हणते की सॉरी सर पृथ्वीला। तर लगेच आरती म्हणते की काय बोलतेस? अगं सर म्हणते। तेव्हा आता पृथ्वी म्हणते की ती मला सर म्हणत आहे। त्यावरती आता आरती आणखीनच रागाने म्हणते की याला तू सर म्हणते? त्यावरती मात्र लगेच आता पृथ्वी विचारतो की ही कोण आहे? आनंदी म्हणते की माझी सख्खी मोठी बहीण आहे। तेव्हा आता पृथ्वी तिच्याकडे पाहत असतो। आनंदी म्हणते की आरती ताई तू गप्प बस आणि जा आत्ताच्या आत्ता इथून जा बरं। त्यावरती आता पृथ्वी म्हणतो की ही तुझी बहीण आहे, इम्पॉसिबल, आणि जातो। अगं खरंच ही तुझी बहीण असूच शकत नाही। अगं तू कुठे आणि ही कुठे? बघ ना अगं तू किती समजूतदार आहेस आणि बघ ना ही कशी आहे, आगाऊ तिखट सगळं बघ ना, तिच्यामध्ये किती गुण आहेत। आणि बघ अगं आनंदी तू किती शांत आहे। त्यावरती मात्र आरती आणखीनच आता ओरडायला सुरुवात करते आणि ओरडणार तोच लगेच आनंदी म्हणते की आरती ताई तू जा, अगं मी तुला सांगितलं ना जा। तिच्या हाताला धरते आणि तिला जायला सांगते, परंतु आता आरती अगोदर पृथ्वीवर धावून येत। आता आनंदी ताई तू म्हणते म्हणून मी जातेस, नाहीतर मी याला चांगलं बघितलं असतं, असे म्हणून आता ती धावतच तेथून निघून जाते। तेव्हा आता आनंदी मात्र पृथ्वीची माफी मागते, सॉरी सर असं म्हणते। तेव्हा लगेच आता पृथ्वी म्हणतो की हे पक आता मात्र तू तिला समजावून सांगत जा। ती असं नॉक करताच आता अशी रूम मध्ये आली आणि नॉक न करता डायरेक्ट ती माझ्या बाथरूम मध्ये आली। मी दाढी करत होतो म्हणून ठीक आहे, नाहीतर दुसरं जर काही करत असतो मग? तेव्हा आता आनंदी म्हणते की काय बोलतात? तर पृथ्वी म्हणतो की म्हणजे आंघोळ वगैरे जर करत असतो मग? आणि तेवढ्यात मात्र आनंदी म्हणते की सॉरी सर पुन्हा असं नाही होणार। तेव्हा आनंदी आता सुनीता ताईंना म्हणते की चला। तर पृथ्वी बाथरूम मध्ये निघून जातो। त्यानंतर आता इकडे हा युगंधर आहे तर तो मात्र बजरंग आणि या म्हणजे सगळ्या नौकरांना आवाज देत असतो आणि तेवढ्यात तेथे सुनीता सुद्धा धावतच आलेली असते। तेव्हा आता लगेच सुनीता म्हणते की हो मालक साहेब। तर युगंधर म्हणतो की आनंदीला घेऊन ये।
सुनीता म्हणते की हो मालक साहेब, आणि आता ती आनंदीला आणण्यासाठी किचन मध्ये येते आणि त्याच वेळेस आता सुनीता ही आता आनंदीला घेऊन येते आणि आनंदी आणि सुनीता शेजारी उभे राहतात. तेवढ्यात शिल्पा सुद्धा आता खाली येते आणि सुनीता म्हणते की मालक साहेब सगळे आलेले आहेत, काही काम होतं का, आमच्याकडून काही चूक वगैरे झालेली आहे का, असं सुनीता घाबरतच विचारत असते. आणि तेवढ्यात शिल्पा आता सगळ्यांकडे पाहते आणि युगंधरला विचारते की युगंधर, अरे हे सर्व काय आहे, अरे तू इतका मोठा दरबार का भरवलेला आहे. तेव्हा आता युगंधर हसतो. युगंधर म्हणतो की आजपासून मात्र या घरातील एक नियम मी बदलणार आहे. आता हे ऐकल्यानंतर शिल्पा विचारते की तू नियम बदलतो, कुठला नियम आणि कशासाठी बदलतो. तेव्हा मात्र आता तो म्हणतो आजपासून या घरातील नोकरांना मात्र नोकराचे कोणालाही कपडे घालण्याची गरज नाही. आनंदीने मात्र आता हे कपडे घातलेले आहेत ना, म्हणून मात्र तो सगळ्याच नोकरांचे कपडे आता बदलतो, कुणाला कसेही कपडे घालता येतील. तेव्हा मात्र आता सगळ्यांना फारच आनंद होतो. सगळेजण मात्र खुश होत हसत असतात. तर युगंधर म्हणतो की ज्याला जे कपडे आवडतात त्याने ते कपडे घालायचे आणि कामावर येऊ शकतात. तेव्हा आता आनंदीला सुद्धा फार आनंद होतो. ती सुद्धा खुश होत हसते. आणि ह्या नवीन नियमाची सुरुवात म्हणून माझ्याकडून तुम्हाला सगळ्यात अगोदर सर्वांना एक छोटीशी भेट. तेव्हा मात्र युगंधर सगळ्यांच्यासाठी मस्त आता काहीतरी गिफ्ट घेऊन आलेला असतो आणि प्रत्येकाला प्रत्येकाच्या गिफ्टची बॅग तो हातामध्ये देत असतो. रामू काका ह्या सगळ्यांना आणि आनंदीला सुद्धा आता सगळ्यांच्या बरोबर तो आता मस्त गिफ्ट देतो. आनंदी खूपच खुश होत, परंतु शिल्पाचा मात्र खूप जळफाट होत असतो आणि शिल्पा आता रागाने पाहत असते. सुनीताताईंना तर फारच आनंद होतो. तेव्हा मात्र आता युगंधर आपल्या मनात म्हणतो की आनंदी, मी तुला नोकरांच्या कपड्यामध्ये नाही बघू शकत. तेव्हा आता सुनीताताई म्हणतात की मालक साहेब खूप खूप धन्यवाद, आजपर्यंत मात्र या घरात आमच्या हक्कासाठी कोणीच काही बोललं नव्हतं. तेव्हा आता युगंधर म्हणतो की तुमची मेहनत आणि तुमचा जो काही इमान आहे तर या घरासाठी खूप महत्वाचा, तुमचे कपडे या घरासाठी इतके महत्वाचे नाही. तेव्हा मात्र आजपासून मी तुमचा हा ड्रेस चेंज केलेला आहे, मी तुमच्या मनाप्रमाणे कोणताही ड्रेस घालू शकतात. आता हे सर्व ऐकल्यानंतर शिल्पा मात्र डोळे मोठे करून पाहत असते. परंतु आता सगळेजण मात्र इतके खुश आहेत, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून तर लगेच मात्र आता सगळेजण म्हणजे इतके खुश आहेत. तर युगंधर सुद्धा खूपच खुश होतो आणि आनंदी त्याहून जास्त. त्यानंतर युगंधर आता सगळ्यांना कामाला लागायला सांगतो. तेव्हा सुनीता म्हणते की हो मालक साहेब. सगळेजण आता आपापल्या रूम मध्ये कामाला येतात. आता युगंधर सुद्धा आपल्या खोलीमध्ये निघून जातो. त्यानंतर आता इकडे धनश्री डॉक्टरांकडे आलेली असते आणि धनश्री डॉक्टरना विचारते की काय झालं डॉक्टर, काही काळजी करण्यासारखं नाही ना, काही काळजी करण्यासारखं आहे का. त्यावरती डॉक्टर म्हणतात की हे बघ धनश्री, आपल्या समाजामध्ये खूप मोठा एक प्रॉब्लेम आहे. लग्न झाल्यानंतर एखाद्या स्त्रीला जेव्हा मूल होत नसेल त्यावेळेस मात्र सगळं काही दोष एका स्त्रीला दिला जातो, पण असं नेहमी नसतं. बऱ्याचदा मात्र दोष हा नवऱ्यामध्ये सुद्धा असू शकतो. त्यावरती मात्र आता लगेच धनश्री म्हणते की डॉक्टर तुम्ही नक्की काय बोलतात, खरंच मी काही सांगू शकत नाही. त्यावरती मात्र आता डॉक्टर म्हणतात की हे बघ धनश्री, मला फक्त एवढंच म्हणायचं आहे, अगं धनश्री तू आई होऊ शकते. आता हे ऐकल्यानंतर धनश्रीला फारच आनंद होतो. धनश्री विचारते की पण मला मूल का होत नसेल, प्रॉब्लेम कुठे आहे. तेव्हा लगेच आता धनश्री म्हणते की मी तुला मागच्याच वेळेस समजावलं होतं आणि यावेळेस सुद्धा सांगते की दोष विद्याधर मध्ये आहे, म्हणजे तुझ्या नवऱ्यामध्ये आहे. तेव्हा आता हे ऐकून धनश्री म्हणते की डॉक्टर तुम्ही काय बोलतात, अहो डॉक्टर हे कसं शक्य आहे. तेव्हा आता डॉक्टर म्हणतात की मी काही हवेत गप्पा नाही करत, आज मात्र मी ज्या काही माझ्या जुन्या फाईल्स आहे तर त्या शोधत होते आणि त्यामध्ये मात्र मला अनेक काही रिपोर्ट सापडले आणि ते रिपोर्ट्स बघून मला काही राहवलं नाही आणि म्हणून मात्र मी तुला येथे बोलावून घेतलं. तेव्हा लगेच आता धनश्री विचारते की रिपोर्ट्स कसले आहेत. त्यावरती डॉक्टर म्हणतात की हे विद्याधरचे मेडिकल रिपोर्ट आहे. धनश्री म्हणते की डॉक्टर कसं शक्य आहे, कारण आजपर्यंत मात्र त्यांनी कोणतीही टेस्ट केलेली नाहीच आणि नेहमी मात्र नकार दिलेला आहे. तेव्हा आता डॉक्टर धनश्रीला ते रिपोर्ट दाखवते आणि म्हणते की हे यापुढे सुद्धा तो कधीच टेस्ट करायला म्हणजे तयार होणार नाही, हे लक्षात घे, कारण ह्या रिपोर्ट्स बद्दल त्याला अगोदरपासून माहिती आहे. तेव्हा आता धनश्री म्हणते की हे बघा डॉक्टर हे कसं शक्य आहे, ते रिपोर्ट वगैरे पाहते. तर डॉक्टर म्हणतात की हे बघ धनश्री, काही वर्षापूर्वी मात्र आता विद्याधरने येथे स्वतःची काही टेस्ट केली होती आणि त्याचेच हे रिपोर्ट्स आहे आणि त्या रिपोर्ट नुसार मात्र विद्याधर मध्ये दोष आहे. धनश्री त्याला कधीही मूल नाही होऊ शकत हे लक्षात घे. तेव्हा आता हे सर्व काही ऐकल्यानंतर धनश्रीला फार मोठा धक्का बसतो, ती रडत असते. त्यानंतर मात्र आता पृथ्वी आणि मिताली दोघं हे थोडेसे बाहेर आलेले असतात, म्हणजे घराच्या बाहेर. आणि तेवढ्यात जे काही आंब्याचं झाड आहे तर समोर आंब्याचं झाड दिसतं. पृथ्वी लगेच थांबतो. मिताली विचारते की काय झालं, अरे तू काय बघतोस आणि असं अचानक का थांबलास. त्यावरती पृथ्वी म्हणतो की अगं काही नाही, पण समोर बघ ना, हे आंब्याचं झाड बघितल्यानंतर मला आईची आठवण आली. तेव्हा आता मिताली आंब्याच्या झाडाकडे पाहते आणि म्हणते की अरे हो,
आंब्याचं झाड. तेव्हा पृथ्वी म्हणतो की मिताली तुला आठवतं का लहानपणी मात्र आपण कैऱ्या तोडण्यासाठी झाडाखाली यायचो, आंब्याच्या झाडाखाली. जेव्हा आपण कैऱ्या तोडायचो तेव्हा बागेचा मालक मात्र आपल्या मागे काठी घेऊन पळायचा. तेव्हा मिताली खूप खुश होत हसते आणि म्हणते की एकदम करेक्ट. तेव्हा आता लगेच पृथ्वी म्हणतो की आई कैऱ्या वाल्यावर म्हणजे त्या आंब्यावाल्याबरोबरच ओरडायची, कारण आपल्याला ती ओरडत नव्हती आणि ती त्या कैऱ्यावाल्याला म्हणायची की मुलं आहेत आणि 4 कैऱ्या घेतल्या तर कुठे काय बिघडतं, आणि ती आपल्याबरोबर कैऱ्या तोडण्यासाठी मग झाडावर सुद्धा चढायची. तेव्हा मितालीला फारच हसायला येतं. ती खूप खुश हसत असते आणि बघ ना, अरे खरं आहे. आणि दादा, अरे तुला ते आठवतं का, तेव्हा आपण हे कैऱ्या तोडून यायचो तेव्हा बाबा आपल्यावर ओरडायचे, तुम्ही कशाला हे कैऱ्या तोडतात, तुम्हाला जर काही लागलं, काही पडले तर, आणि तुम्हाला ह्या कैऱ्या विकत नाही घेता येत का. आणि त्यावर मात्र आता आपली आई म्हणायची की स्वतः झाडावर चढून कैऱ्या तोडण्यात जी मजा आहे तर ती मजा मात्र अशा विकत घेतलेल्या कैऱ्यामध्ये कधीच येणार नाही. दोघे आता खूप हसत असतात. तर पृथ्वी म्हणतो की आता जर ह्या झाडावर कैऱ्या असत्या तर मी सुद्धा आत्ता चढलो असतो आणि कैऱ्या तोडल्या असत्या. आणि तेवढ्यात मात्र आरती मागून येते. आता पृथ्वी म्हणतो ना, ज्या कैऱ्या मी तोडल्या असत्या. आरती लगेच आता त्याच्या पायावर काठीने मारते. पृथ्वी जोरात टुनकुनी उड्या मारतो आणि बाजूला होतो, त्याला लागलेलं असतं. आणि मागे वळून आता दोघंही पाहतात तर ही आरती असते. आरती आता पुढे येते आणि पृथ्वी तिला पाहतो आणि म्हणतो की तू. आरती सुद्धा म्हणते की तू. आणि दोघांमध्ये आता नक्की कोण अगोदर बोलणार आहे म्हणून भांडण सुरू होतं. तर पृथ्वी म्हणतो मी अगोदर बोलणार आहे. आरती म्हणते की तू लहान आहेस का. मिताली मात्र यांच्याकडे बघत असते. आरती म्हणते की अरे इतक्या मोठ्या घरचा आहे आणि तू इथे चोरी करण्यासाठी आलेला आहे का. तेव्हा आता पृथ्वी म्हणतो की हे बघ, मी चोरी करायला नाही आलो. आणि काय ग, चोरी करायची आहे तर तुझ्या झाडाला कुठे कैऱ्या आहे का. तेव्हा लगेच आता आरती म्हणते की अरे तू तर आत्ता म्हणत होता की कैऱ्या जर असत्या तर मात्र मी झाडावर चढलो असतो, आणि जर कैऱ्या असत्या तर मात्र तू लगेच झाडावर चढला असता आणि कैऱ्या तोडल्या नसत्यात का. आणि बघ ना, अरे जेव्हा मी तिकडे आले होते तेव्हा तू काय म्हणत होतास की माझं घर आहे, माझे बेडरूम आहे, माझं बाथरूम आहे, आणि आज इकडे तू काय करतोस. आणि आता मात्र मी इकडे, आता तू इकडे आलेला आहे तर ही माझी जागा आहे, माझं आंब्याचं झाड आहे, माझं घर आहे, माझ्या कैऱ्या आहेत, त्यामुळे चल येथून चालता हो. त्यावरती पृथ्वी म्हणतो एकही कैरी तोडलेली नाही आणि जरीही तोडली असते तर मी तुला दुप्पट पैसे देऊन गेलो असतो. तेव्हा आता आरती ते सर्व काही ऐकल्यानंतर म्हणते की हो, हाच तर प्रॉब्लेम आहे तुमच्या श्रीमंत लोकांचा. तुम्हाला असं वाटतं की तुम्ही पैसे देऊन काही विकत घेऊ शकता, गर्विष्ठ कुठले. तेव्हा आता पृथ्वी म्हणतो की काय बोलतेस आणि कुणाला गर्विष्ठ म्हणतेस. आता आरती म्हणते की हो आहेच. तर पृथ्वी म्हणतो की हे बघ, जसं दिसतं तसं नसतं, लक्षात ठेव. तुझ्या डोळ्यांना जे काही दिसत आहे ना तर ते तुला दिसतं, त्यामुळे तू मला म्हणून चोर म्हणतेस. आणि जर मी ठरवलं तर मी अख्खी बाग विकत घेऊ शकतो. मी चोर का चोरी करेल, मला काय गरज आहे चोरी करण्याची. आणि मी इथे का आलो हे कारण मात्र तुला सांगून सुद्धा नाही समजणार. त्यामुळे तू प्लीज मला काही आता हे जज वगैरे करू नकोस. आणि मी आता ह्या तुझ्या झाडाच्या सावलीमध्ये उभा आहे, त्याचं जर तुला भाडं हवं असेल तर ते भाडं सुद्धा तू घेऊ शकते. म्हणून तो आपल्या खिशातून पैसे काढतो आणि तिच्या हातावर पैसे ठेवतो आणि म्हणतो की हे घे भाडं. तेव्हा आता तो आरतीच्या हातावर पैसे ठेवतो. मिताली आता आरतीकडे पाहत असते. पृथ्वी पुढे जातो तर आरती ही आता मितालीला विचारते की काय आहे. तर मिताली काही नाही, ती खूप घाबरते आणि दादा करत पळून जाते. आरतीला मात्र आता ह्या पृथ्वीचा फारच राग येतो. त्यानंतर युगंधर मात्र आता आपल्या रूम मध्ये आलेला आहे आणि शिल्पा लगेच तोऱ्यात त्याच्या मागे येते आणि रागाने युगंधरला विचारते की युगंधर, तुझं काय चाललेलं आहे. तू सगळ्या नोकरांसाठी कपडे घेऊन आलास आणि मला हे कळतं की आनंदीला मात्र नोकराच्या साडीमध्ये तुला नाही बघवत, त्याचा तुला त्रास होतोय, म्हणून मात्र तू आत्ताच्या आत्ता कपड्यांचा लगेच नियम बदलला, ते पण त्या आनंदीसाठी. तेव्हा युगंधर मात्र म्हणतो की हे बघ शिल्पाताई, आता मात्र मला फॅक्टरीमध्ये खूप महत्वाची मीटिंग आहे, त्यामुळे हे बोलण्यासाठी मात्र माझ्याकडे काही वेळ नाही आणि मला नाहीच बोलायचं, म्हणून तो आता विषय टाळून जायला निघतो. तर शिल्पा म्हणते की नाही युगंधर, अरे दिवसेंदिवस मात्र तुला त्या मुलीचा जास्तच पुळका येतोय. अरे तू विसरतोस का ती मुलगी कोण आहे, कुठल्या घरातील आहे, आणि तुला कळतं की ती कोणत्या घरातील आहे, तरी सुद्धा तू तिला इतकं डोक्यावर का बसवतोस. तेव्हा युगंधर म्हणतो की हे बघ ताई, मला पुळका वगैरे काही नाही आणि डोक्यावर घेऊन बसून घेण्याचा काही पुळका मला नाहीच उरत. किंतु एक गोष्ट मी तुला सांगतो विद्याधर, आणि तू एक गोष्ट मात्र जाणून घ्या, कायद्याने आणि लोकांसाठी ती या घरची सून आहे, लक्षात ठेवा. अगं हे बघ वट पौर्णिमा आहे आणि गावातील कोणीही माणसं जर घरामध्ये आलं, तिला जर मोलकर्णीच्या या कपड्यामध्ये फरची पुसताने जर बघितलं तर निंबाळकरांच्या घराची काय इज्जत राहील. त्यामुळे हे बघ ताई, अगं ते कपडे महत्वाचे नाही, परंतु निंबाळकरांच्या घराची इज्जत वाचवण्यासाठी मी हे सर्व करत आहे. ते ऐकल्यानंतर आता लगेच ही शिल्पा म्हणते की इज्जत का.
तुला निंबाळकरांच्या घराची इतकीच इज्जत आता म्हणजे महत्वाची वाटते आणि तू दुसरं लग्न केलं हे सगळं काही तू विसरतोस का? त्यावरती आता युगंधर म्हणतो, हे बघ मी दुसरं लग्न केलेलं आहे, ह्या गोष्टीवर मी ठाम आहे, कारण समिताची जागा माझ्या मनातील आहे आणि ती कोणीही घेऊ शकणार नाही, ते पण या जन्मात तरी, पुढच्या 7 जन्मात तरी तिची जागा कोणीच नाही घेऊ शकणार. त्यामुळे शांत डोक्याने जरा विचार कर. आणि जी मुलगी मात्र आपल्या घराण्याची आबरू वाचवण्यासाठी स्वतःची काही स्वतःचा त्याग पणाला लावते आणि तिच्या त्या त्यागाची किंमत मात्र आपल्याला राखायला हवी, आपण तिचा मान ठेवायला हवं, कारण ती स्वतःचा विचार न करता आपल्या कुटुंबाच्या इज्जतीचा विचार करते. त्यावरती शिल्पा म्हणते की हे सगळं काही ती आव आणत असेल, तिच्या साधेपणाचं हे एक नाटक असेल. त्यावरती मात्र आता युगंधर म्हणतो की बाद झालं ताई, अगं या घरातल्या लोकांच्या बाबतीत तू काय निर्णय घेतेस या बाबतीत मी तुला कधी काही बोललो नाही आणि तो मान मी तुला दिलेला आहे. मी तुझ्या कोणत्याही निर्णयामध्ये हस्तक्षेप करत नाही, मग तू सुद्धा माझ्या निर्णयामध्ये काही ढवळढवळ करायची नाही. या घरातील नोकर आणि आनंदी या घरातील नोकरांचे कपडे कधीही घालणार नाहीत, हा माझा स्पष्ट निर्णय आहे आणि मी तुला शेवटचं हे सांगत आहे, परत परत मला ते नकोय. असे बोलून आता युगंधर कामावर निघून जातो. शिल्पाला टेन्शन येतं. शिल्पा म्हणते की हो, युगंधरचं हे वागणं मला अजिबात आवडलेलं नाही. अगोदर माई आणि बापू, नंतर नोकर आणि आता मात्र युगंधर आणि माझा वाघासारखा भाऊ असणारा तो सुद्धा मात्र आता ह्या आनंदीच्या तावडीत सापडलेला आहे. एक एक करून मात्र सगळ्या घराचे खांब पाडत चाललेले आहे. पण किती काही झालं तर मी असं नाही होऊन देणार, त्यासाठी मला काहीतरी करावं लागेल आणि लवकरच मात्र ही मुलगी निंबाळकरांची सून म्हणून या घरात मिरवायला सुद्धा लागेल. त्यामुळे आता ते होऊ नये त्यासाठी काहीतरी भयंकर विचार मला करावा लागेल. त्यानंतर आता सुनीताताई, आनंदी हे सगळेजण किचन मध्ये आता काम करत आहेत. तेवढ्यात आनंदी खुशत विचारते की सुनीताताई, मालक साहेबांनी जी साडी वगैरे आणलेली आहे तर ती तुम्ही कुठे ठेवली? त्यावरती आता सुनीताताई लगेच खुशत म्हणतात की थांबा मी देते. तर बाकीचे नोकर आपले सगळे काही कपडे वगैरे बघून खूप खुश होत असतात. तेवढ्यात मात्र सुनीताताई आता ती साडी बाहेर काढतात आणि आनंदीला दाखवतात. आनंदीला दिसत नसतं, परंतु सुनीताताई आनंदीचा हात धरतात आणि त्या साडीवर ठेवतात. तेव्हा लगेच आता सुनीताताई म्हणतात की आनंदीताई, खरं सांगू का, तुम्ही मात्र या घरात पाऊल ठेवल्यापासून आमच्या गरिबांच्या नोकरांच्या आयुष्यामध्ये सुखाचे दिवस परत आलेले आहेत. तुमच्या एका शब्दाखातीर मात्र मालक साहेबांनी या नोकरांच्या जे काही आता त्यांना हे कपडे वगैरे होते तर त्या बाबतीत नियम बदललेला आहे. आज तुमच्यामुळे मात्र आम्हाला सणावाराला हे असे रंगीत कपडे घालण्याची परवानगी मिळाली. तेवढ्यात नारायण काका म्हणतात की हो हो, खरंच आमच्या सगळ्यांच्या वतीने मात्र आनंदीताई तुम्हाला खूप खूप धन्यवाद. सगळेजण आनंदीवर खूप खुश आहेत. आनंदीला सुद्धा खूप छान वाटतं, ती सुद्धा खूप खुश असते आणि सगळेजण खुश होत बाहेर जातात. त्यानंतर सुनीताताई आनंदीला म्हणतात की ताई साहेब, आनंदीताई तुम्हाला कितीही वाईट बोलत असल्या तरी सुद्धा मालक साहेबांच्या मनामध्ये तुमच्याबद्दल खरंच खूप आदर आहे. हे ऐकून आनंदीला फारच बरं वाटतं. तेव्हा आता सुनीताताई पुढे म्हणतात की ते मनापासून मात्र तुम्हाला या घरातील निंबाळकरांची सून मानतात. ऐकून आनंदी हसते आणि म्हणते की थँक्यू सुनीताताई. खरंच सुनीताताई, हा फक्त मालक साहेबांचा एक चांगुलपणा आहे. खरंच सुनीताताई, त्यांचं मन खूप मोठं आहे. जगासाठी कितीही कठोर आणि रागीट वागत असले तर आतमधून खरंच खूप हळवे आहेत ते. त्यांनी माझ्यासाठी इतक्या आवडीने ही साडी आणलेली आहे आणि आता मात्र वटपौर्णिमेच्या पूजेला ही साडी नेसून ती वडाला फेऱ्या मारेल. आता हे दोघींचं बोलणं लगेच सुरू असताना शिल्पा तेथे येते टाळ्या वाजवतच आणि म्हणते की वा वा, खरंच वा. सुनीताला बाजूला करते की हे हट. आता सुनीता बिचारी घाबरतच बाजूला होते. शिल्पा मात्र टाळ्या वाजवतच आनंदीच्या समोर येते आणि म्हणते की काय प्लॅन आहे? वा, तू तर जास्तच हवेमध्ये उडतेस, एवढी उडू नकोस. अगं हा सगळा खोटा आनंद आहे, हे सगळं तू विसरून जा. आणि लगेच ती आनंदीचा हात धरते आणि म्हणते की तुला काय वाटलं की युगंधरने तुझ्या प्रेमापोटी तुला इतकी महागडी साडी दिलेली आहे का? आणि हे बघ, हा सगळा तुझा गैरसमज आहे. जगासाठी आणि या गावासाठी फक्त तू निंबाळकरांची सून आहेस म्हणून मात्र त्यांनी सगळ्या नोकरांना हे कपडे दिलेले आहेत आणि जर तुला एकटीला दिले असते तर सगळ्यांना संशय आला असता की नाही. आणि कळतं का तुला नक्की आम्ही काय म्हणतो? निंबाळकरांच्या सुनाला मात्र आता ह्या म्हणजे घरच्या लोकांनी आणि त्या लोकांनाही आता जर बघितलं आणि ते जर आता म्हणते की निंबाळकरांच्या सुनाला मात्र आता यांनी नोकरासारखं घरामध्ये साफसफाई करण्यासाठी ठेवलेलं आहे. त्यांनी बघितल्यानंतर ते लोक असं म्हणतील, त्यामुळे हा आमच्या इज्जतीचा सवाल आहे, हे लक्षात घे. आणि आमच्या इज्जतीसाठी, निंबाळकरांच्या इज्जतीसाठी युगंधरने हा निर्णय घेतलेला आहे. कळलं ना तुला हे सर्व काय आहे ते? आमच्या इब्रतीसाठी त्याने मात्र तुला हे नवीन कपडे दिलेले आहेत, त्यामुळे तू त्याची बायको असण्याची स्वप्न बघू नकोस. कळले तुला आता हे सर्व? असे बोलून आनंदीचा हात धरते आणि जोरात पिरगाळते. आनंदी बिचारी तरी सुद्धा शांत असते. त्यानंतर आता पुढे म्हणते की अरे अरे, आणखीन एक गोष्ट सांगायची राहूनच गेली. तिचा कान पिरगाळते आणि जोरात कान धरून ओढते. बिचारी आनंदीला त्रास होतो. ती जोरात असं ओरडते आणि हे बघ, कान उघडून ऐक.
तू युगंधरची बायको नाहीस. युगंधर तुला आपली बायको मानतच नाही. तो तुला बायकोचा दर्जा देत नाही असे कान पिरगाळत जोरात ओढत असते. त्यामुळे तुला ही वटपौर्णिमेची पूजा उपवास करण्याची काही गरज नाही. युगंधराच्या ह्या उदंड आयुष्यासाठी तुला हे व्रत करण्याची गरज नाही हे लक्षात घे. कारण तू त्याची बायको नाहीस. कारण तो तुला आपली बायकोच मानत नाही. मग कशासाठी त्याला ही पूजा वगैरे करायची आहे तुला? हे सगळं मात्र तू विसरू नकोस, लक्षात ठेव. आणि ठीक आहे असे बोलून ती सुनीतावर ओरडते की परत सांगू की काय, आणि तेथून तोऱ्यातच निघून जाते. तेव्हा आता आनंदीला फारच वाईट वाटतं आणि सुनीताला सुद्धा फार वाईट वाटतं. त्यानंतर युगंधर आपल्या रूम मध्ये असतो. आनंदी आणि सुनीता तेथे रूम मध्ये येतात. तर आनंदी विचारते की मालक साहेब येऊ का? तेव्हा युगंधर म्हणतो की हो ना आनंदी ये ना. तेव्हा आनंदीच्या हातामध्ये एक फुल असतं. आनंदी म्हणते की मला जरा तुमच्याशी बोलायचं होतं. तर युगंधर म्हणतो की हो बोल ना. आणि आता आनंदी म्हणते की हे तुमच्यासाठी, आणि ते पिवळं फुलं घेऊन येते गुलाबाचं आणि थँक्यू असं म्हणते. तेव्हा आता युगंधर तिला विचारतो की पण कशाबद्दल? तेव्हा आता आनंदी म्हणते की साडीबद्दल. तेव्हा आता युगंधर ते फुल आपल्या हातात घेतो आणि म्हणतो की खरं तर आनंदी तुझं कौतुक करायला पाहिजे. म्हणजे या घरामध्ये सुखशांती नांदावी, घरातील भांडणं कमी व्हावी म्हणून मात्र तू या घरातील स्वतः नोकर बनून घरामध्ये राहायला तयार झालीस. खरं तर ते माझ्याच मनाला पटत नाही, पण खरं तर तुझ्या मनाच्या मोठेपणासाठी मी तुझे आभार मानले पाहिजे. आणि तो आनंदीला थँक्यू व्हेरी मच असं म्हणतो. तेव्हा आनंदी फारच हसते आणि तेवढ्यात आनंदी म्हणते की मेन्शन नॉट. तेव्हा आता युगंधर म्हणतो की काय? तर आनंदी पुन्हा म्हणते की मेन्शन नॉट. तेव्हा परत युगंधर हसतो आणि म्हणतो की सेम टू यू. दोघे आता गालातल्या गालात हसत असतात. आनंदी म्हणते की येते मी. तेव्हा मात्र आता आनंदी विचार करत असते. आनंदी म्हणते की मालक साहेब सेम टू यू का बोलले असते? म्हणजे मालक साहेबांना इंग्रजी येत नाही का? तेव्हा मात्र आता लगेच आनंदी विचारात पडते. तर मित्रांनो शेवटी हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आनंदी मात्र हॉस्पिटलमध्ये असते. तिला काहीतरी जखम वगैरे झालेली असते आणि युगंधरला आता जेव्हा तो तिच्याकडे पाहतो तेव्हा तो तिला मंदिरात घेऊन गेलेला असतो आणि तो तेथे तिला म्हटलेला असतो की हे बघ तुला वटपौर्णिमा करण्याची काही गरज नाही. तेव्हा आनंदी म्हणलेली असते मालक साहेब मी तुम्हाला पती मानते. तर युगंधर म्हणतो की मी तुला पत्नी नाही मानत. आनंदी म्हणते की प्लीज माझी इच्छा आहे मला हे व्रत करून द्या. पण आनंदीसाठी मात्र आता तो स्वतः वटपौर्णिमेचं हे व्रत करायला तयार होतो आणि गाडीतून तेथे वडाच्या झाडाची पूजा करायला तो स्वतः येतो. माई आणि धनश्री पुढे गेलेले असतात आणि खूप काही बायका तेथे असतात. धनश्री आणि माई जेव्हा आता युगंधरच्या हातामध्ये ते पूजेचं ताट वगैरे आहे ते सगळं काही बघतात तेव्हा आता धनश्री विचारते की युगंधर भाऊजी तुम्ही इथे काय करतात? युगंधर मात्र काही उत्तर देत नसतो आणि तो स्वतः पूजा करायला येतो. तेव्हा मित्रांनो आता पुढे नक्की काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.